गणपा, मी या नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प केलाय. काय संकल्प केलाय? संकल्प मी असा केलाय की माझ्या ऊसाचं आहे ना, जे उत्पादन आहे हे कमीत कमी 5 टनांनी वाढवायचं आणि खर्च हा कमीत कमी 10,000 कमी करायचा. वा तात्या, एकदम भारी संकल्प केलाय आणि साध्य होण्यासारखा बर का. म्हणजे तू उत्पादनातून 15,000 वाचवले आणि खर्चातून 10,000 वाचवले, म्हणजे तू नेट 25,000 वाचवले. म्हणजे एकरी तुझा 25,000 वाचले, म्हणजे तू ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा 25,000 जास्त मिळवणार बघ. एकदम बरोबर गणपा. उगा 100 टनाच्या गप्पा मारण्यापेक्षा आहे ना, टप्प्याटप्प्याने पोहोचण्यात काय अवघड आहे. तात्या, याला म्हणतात विवेक. आपल्या आवक येतील, थोडं कष्ट करील असं टार्गेट जर आपण ठेवलं तर आपल्या यशाची खात्री निश्चित असते आणि त्यामुळे आपली निराशा कमी होते. आणि निसर्गाच्या नियमाने पण आपल्याला ते टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर आपणच कष्ट करून चालत नाही. आपल्या पिकाच्या आजूबाजूला जे जे घटक आहे त्याला त्या दिशेने वळावं लागतं. आणि एक ध्यानात ठेवा, एकाच वेळी 100 टनाचं टार्गेट ठेवण्यापेक्षा 4 ते 5 वर्षामध्ये ते घटक एकदा त्या दिशेने वळले तर आपल्याला त्या टार्गेटपर्यंत पोहोचता येतात. आता गणपा, माझ्या गणिताप्रमाणे आणि तू सांगितलेल्या पद्धतीने मी जर रोप बनवली आणि ती लावली तर आता बेने जे खर्च आणि लागवडीचा खर्च हा 5,000 कमी होतोय, बरोबर आहे. तर मला सांग, आता खतांमध्ये जर 5,000 मला कमी करायचे असेल तर कसं करायला पाहिजे? तात्या, अहो ते एकदम शक्य आहे. जसं महाधन कंपनीचं क्रॉपटेक खताचा जो ऊसासाठी जो डोस आहे, तो डोस जर आपण वापरला तर साधारणतः 8 साली ऊसाला साधारण 20,000 खर्च लागतो आणि सुरू ऊसाला 16,000 खर्च लागतो. तात्या, काही शेतकऱ्यांचा खर्च 25,000 ते 30,000 होतो, तरी सुद्धा त्यांना पाहिजे तसं उत्पन्न येत नाही, कारण त्या खताचा वापर अत्यंत असंतुलित प्रमाणात होतो. असंतुलित म्हणजे कसं रे गणपा? तात्या, पिकाला काम करण्यासाठी मुख्य, दुय्यम का सूक्ष्म अन्नद्रव्ये याचे एक विशिष्ट प्रमाण लागतं, त्याला म्हणतात संतुलन. एखाद्या फॅक्टरी जर माल तयार करायचा असेल तर त्याला कच्चा माल लागतो आणि त्याचं विशिष्ट प्रमाण लागतं. ते जर प्रमाण आपण व्यवस्थित वापरलं तर आपल्याला उत्पन्न येतं, पण ते जर व्यवस्थित वापरलं नाही, संतुलनात वापरलं नाही तर तो सगळा खर्च वाया जातो. तात्या, ह्या फॅक्टरीतल्या सगळ्या गोष्टी हँडल करायला काही तज्ज्ञ लोक असतात, पण शेतीची विडंबना अशी आहे की बरेच शेतकऱ्याला याचं ज्ञान नसतं, त्यामुळे ते नको ते घटक नको त्या वेळी वापरतात आणि चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा करतात. तात्या, हे होणं शक्य आहे का? सांग बरं तू. होय गणपा, पण आपला मार्ग जर चुकला तर आपण ठिकाणावर कसं पोहोचायचं? मग तुम्ही नाही, तू जे मला आता ते महाधन क्रॉपटेक विषयी सांगितलं त्याने कमी खर्च आणि संतुलित पोषण या दोन्ही गोष्टी साध्य होतील का? हो तात्या, महाधन क्रॉपटेकचं जे खत आहे ह्या शेतकऱ्याच्या 2 समस्या समजूनच बनवलेल्या आहे. त्यासाठी त्यामध्ये वापरलेला अभिनव तंत्रज्ञान आणि पिकासाठी संपूर्ण आणि संतुलित फॉर्म्युला आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास पण ठेवला पाहिजे. तात्या, बरेच शेतकरी याचा अभ्यास न करता किंवा अनुभव न घेता ती बॅग 40 किलोची आहे, तिचा भावच लई आहे असं चुकीचं समज करून घेतात. म्हणजे एखादं टॉनिक किंवा कीटकनाशकाचा जो डोस असतो तो एकदम कमी असतो, पण इतरांपेक्षा जरा महागही असतो, पण त्याचा परिणाम मात्र चांगला असतो, म्हणून तो शेतकरी वापरतो. तसेच क्रॉपटेक खताचा होणारा चांगला परिणाम आणि एकरामागे 5,000ची होणारी बचत, हे दोन्हीचा जर विचार केला तर दोन्ही आक्षेप बिनबुडाचे ठरताना. तात्या, आता ऊसाचा बेसो डोस कसा करायचा हे आपण उद्या पाहू. आलं लक्षात तात्या? प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार आहे क्रॉपटेक खत, ज्यामध्ये आहेत 8 पोषण तत्व. आता क्रॉपटेक आलं, काम झालं.